फलकट तो संसार येथे सार भगवंत, फलकट तो संसार येथे सार भगवंत, फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो जना सरिसे जना सहित, अवघे निरसोणी काम, अवघे निरसोणी काम, घ्यावे नाम विठोबाचे, ऐसे जागवितो मना सरिषे जना सहित। हे तुका म्हणे देवा विना, तुका म्हणे देवा विना, तुका म्हणे देवा विना, केलाशी न तो मिथ्या, ऐसे आवडते जना सरिषे जना सहित। विठ्ठला 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 विठ्ठला। फलकट तो संसार येथे सार भगवंत, फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे आवडते जना ऐसे आवडते जना। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। फलकट तो संसार येथे सार भगवंत, समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगननीत पानिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवल हासं, विठ्ठलं चिंतयामि, विठ्ठलं
चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनिर्द्रयी समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं विठ्ठल 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 फलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत ऐसे जागवितो जना। प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी गेली 6 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन सर्व आपण परिसरातील भाविक मंडळी तथा या कार्यक्रमाचं असणारं स्फेरणास्थान आणि आमचे परमार्थिक मित्र हरिभक्तीपरायण तळपे महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनातून वारकरी शिक्षण संस्था चेमदेव म्हणजे त्यांची किती निष्ठा आहे मी पुढे सांगेल की त्या संस्थेच्या माध्यमातून आणि बाबांच्या मार्गदर्शनाने अत्यंत सुंदर या कार्यक्रमाचं देखणं आणि अत्यंत ज्याला आपण अत्यंत सुंदर कार्यक्रम असं म्हणू या जंगलामध्ये जंगल में मंगल अत्यंत सुंदर आहे। मी जंगल में मंगल का म्हटलो अत्यंत म्हणजे दरीखोरीत असणारं गाव अत्यंत अवघड सप्ताह तालुक्यात असा सप्ताह कुठं नसेल जरी असा असला सप्ताह पण इतका सुंदर नसेल। विठ्ठल विठ्ठल एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाला जशी लाइटिंग असावी तशी लाइटिंग बाहेर गेट मध्ये लावलेली 10 किलोमीटरवरून त्या डोंगरावरची लाइटिंग चमकते दिसते सर्वांना ज्ञात होतं की या ठिकाणी भक्तराज या ठिकाणी असणारे चेमदेव महाराजांच्या ठिकाणी काहीतरी उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाचं प्रतीक म्हणजे ही सर्व लाइटिंग आहे। डोंगरावरची लाइटिंग जी आहे बाबांच्या मंदिरावरची जी लाइटिंग आहे ती सर्व परिसरात दिसते। या ठिकाणचं नियोजन इतकं सुंदर आहे की पाहिजे तसा मंडप आहे पाठीमागून सर्व बाजूने कानात लावलेली तुम्हा भक्तांना कोणाला थंडी लागू नये थंडीने तुम्ही गारठू नये म्हणून काय लावली सर्व बाजूने कानात लावली पडदा लावलाय तुम्हाला चांगल्या पद्धतीचं भजन ऐकायला यावं म्हणून सुंदर साऊंड सिस्टीम आहे उत्तम आहे आणि साऊंड सिस्टीम आमच्याच गावची दिगंबरची ना वा छान आहे। या भजनामध्ये रंग चढावा म्हणून सुंदर या ठिकाणी गायकांची या ठिकाणी योजना केलेली सर्व चांगले गायक या ठिकाणी प्राचारण केलेले आणि मृदंगाची सुद्धा अत्यंत सुंदर या ठिकाणी व्यवस्था केलेली मृदंग या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे गाण्यामध्ये भजनामध्ये साथ मिळावी स्वराची मदत मिळावी म्हणून हार्मोनियम संवादी वादक हरिभक्तीपरायण पोपट महाराज या ठिकाणी टाळा करता आमच्या संस्थेतील वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे आमचे विद्यार्थी टाळा करता पाठीमागे टाळ वाजवण्याकरता सर्व मंडळी उपलब्ध आहेत। कीर्तन ऐकण्याकरता अत्यंत जुने आणि संस्थेची संलग्न असणारे बरेच महात्मे या ठिकाणी आहेत। तुम्ही लोक सर्व या ठिकाणी श्रवणाकरता आलेलेच आहेत परंतु काही प्रामुख्याने भजनाकरता श्रवणाकरता वादनाकरता कीर्तनाकरता भजनाकरता तुम्ही म्हणा या ठिकाणी सर्व लोक आलेले आहेत। मी म्हणतो कोणत्या का माध्यमातून होईना पण या ठिकाणी माणूस येतोय इतक्या डोंगरामध्ये या ठिकाणी तो येतोय आणि या ठिकाणी 2 तास थांबतोय ही मोठी कृपा आहे। विठाला 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 कधी कधी अत्यंत मोठा मंडप असतो आणि मोठा मंडप असून खूप लोक जमलेले असतात पण लोक जमलेले असूनही सुद्धा
त्या ठिकाणी श्रवणा करता काय काय असावं, किंबहुना कीर्तनाच्या साथी करता काय काय असावं, ते त्या ठिकाणी काहीच नसतं. लोक खूप असतात, टाळकरी खूप असतात, मंडप खूप मोठा असतो, जेवणाची व्यवस्था खूप मोठी असते, परंतु त्या ठिकाणी जी पाहिजे व्यवस्था त्या ठिकाणी ती व्यवस्था नसते. या ठिकाणी प्रामुख्याने काय जेवण आहे का? बोलत जा तुम्ही, घाबरू नका. काय जेवण हे प्रामुख्याने का? नाही. या ठिकाणी श्रवण हे महत्वाचे. आलं का लक्षामध्ये? मला वाटतं काही दानामध्ये भोजनाचं, जेवणाचं, अन्नदानाचं वगैरे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मला थोडक्यात सांगायचं हे ज्ञानदान सांगितलेले. कारण तुम्ही हे घेतलेलं ज्ञान आहे, हे तुम्ही श्रवण केलेलं ज्ञान आहे, ते कधी संपणार नाही, तुमच्या काही स्मरणात राहील. परंतु नामदेव महाराज पठाडे हरिभक्ती परायण माझे मित्र ते म्हणायचे भोजन आता केलं ते उद्या सकाळी संपून जाणार आहे. भोजन दान आहे, दानात वेगवेगळे प्रकार आहे. अन्नदान आहे, भूदान आहे, गोदान आहे, कन्यादान आहे, रक्तदान आहे, सुवर्णदान आहे, वस्त्रदान आहे, फारच झालं तर मतदान आहे. विठाला 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 विठाला. तालुक्यातल्या बाहेरच्या काही मान्यवरांचे, काही तालुक्यातले मान्यवर कीर्तनकारांचे या ठिकाणी कीर्तन महाराजांनी आमच्या घेतले. तुम्हाला सर्वांना श्रवणाचा या ठिकाणी सर्व आनंद या ठिकाणी प्राप्त करून दिला. त्याच माध्यमातून भजना करता बाहेरच्या जिल्ह्यातून लांब लांबून या ठिकाणी काही गुणवान गुणीजन मंडळी पाचारण केले, त्यांचाही तुम्हाला आनंद दिला. आपल्या संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी टाळ वाजवण्याकरता, भजना करता, किंबहुना हरिपाठा करता या ठिकाणी महाराजांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची सेवा आहे. तुम्हा सर्व मायबापांची अन्नदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी सेवा आहे. गेली 6 दिवसापासून ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला वाटतं आज आमच्या बाबळवंडीची पंगत आहे ना, सुंदर पंक्ती होऊन गेल्या, गुलाबजाम वगैरे वगैरे. आणि या सर्व पंक्ती देत असताना सर्व तुमच्या परिसरातल्या सर्व लोकांचं मोठं योगदान आहे. तुम्हाला माहिती का दान केल्याने काय होतं? तुम्ही देवाच्या ठिकाणी जर रुपया दान केला ना, देवाच्या ठिकाणी भगवंताच्या कार्यामध्ये 1 रुपया दान केला त्याचे 100 होतात, 100चे 10,000 होतात, 10,000चे 10 लाख होतात, आणि त्याची आपल्याला खूप मोठी भगवंताची मदत मिळत असते. दान फार चांगल्या पद्धतीचे. आणि दान जर केलं नाही, तुम्ही जर एखाद्या चिक्कू माणसासारखं केलं ना, मग खिचूस ज्याला म्हणतो, तुपातली माशी जर तुपात जर पडली माशी, तो काय करतो? उचलतो. महाराज नामदेव महाराज ना, बरोबर ना, तो माशी उचलतो, तोंडात घालतो, अशी चोखतो आणि मग खाली टाकतो. त्याला काय म्हणायचं? मच्छी चूक. म्हणजे माशी चोखून तो खाली टाकतो. असा चिगटपणा जर केला संसारात, दान धर्म जर देवाच्या ठिकाणी केला नाही, तर जीवनात येऊन काहीच उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात काहीतरी येऊन जन्माचं काहीतरी सार्थक करावं. काय सार्थक करावं? तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. जन्मात येऊन भगवंताचं प्राप्ती केली पाहिजे, जन्मात येऊन काहीतरी दान धर्म केला पाहिजे, जन्मात येऊन भजन केलं पाहिजे. आणि तुम्ही जर भजन केलंच नाही तर हा जन्म फुकट वाया गेला. भगवंताने इतका सुंदर आपल्याला देह दिला. देवाचे भजन देवाचे भजन, याच देवाचे भजन भजन, याच देवी गणे देवाचे भजन, याच देही देवाचे भजन, याच देही देवाचे भजन, याच देही
हे ज्ञान नाही कोठे अधिक हे ज्ञान नाही कोठे नाही कोठे याच देही ग देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये भगवंताचं अशा प्रकारचं भजन करतं. तुम्ही बैलाच्या जन्माला गेले भजन करता येत नाही. येत असेल तर हा म्हणा. म्हशीच्या जन्माला गेले तर भजन करता येत नाही. डुकराच्या कुत्र्याच्या कुठल्या जन्माला गेले भजन करता येत नाही. भगवंताने केवळ हा देह भजना करता बनवला. देव दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा पादिकेचा तोया झाला फाटा भजन गोमटा तोया झाला फाटा पादिकेचा देव दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा सुंदर दिया दिला महाराजांनी सुंदर प्रमाण दिला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बादी गे औट हात का मानव देह औट हात का मानव देह औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुखसे सोया रहा जमाना खोया. हे खाया पिया सुखसे सोया रहा जमाना खोया. औट हात का मानव देह 3.5 हाताचा. कुणी बुट्ट माणूस असेल ना महाराज त्याच्या हाताने जर कबीरजी म्हणतात मोजलं ना तर 3.5 हातात हात भरणार. एखादा 6 फूट असेल त्याच्या हाताने त्याचा देह मोजला तर 3.5 भरणार. आणि एखादा कुरूप माणूस आहे म्हणजे फारच बुट्टा आहे. ते बघा बसमध्ये कंडक्टर आला आणि एक जण असा बसल्यासारखा त्याला दिसला कंडक्टरला. कंडक्टर म्हणे अरे उठ ना उभा राह ना तू. तो म्हणे मी उभाच आहे. अरे उठ ना उभा राह मी उभाच आहे. कंडक्टरला राग आला. त्यांनी दोन्ही खवट धरले त्यांनी वर उचललं. पण कंडक्टरने ज्यावेळेस वर उचललं तर त्याचे पायी कंडक्टरच्या छातीजवळ आले होते. म्हणजे इतका बुट्टा होता. त्याला आपण काय म्हणतो जळ माणूस. काय म्हणतो जळ माणूस. मनुष्य बुट्टा जरी असला तर 3.5 हात. उंच जरी असला तर 3.5 हात. पुढचं मला महत्वाचं सांगायचे. कबीरजी म्हणतात 3.5 हाताचा भगवंताने तुला देह दिलाय. औट हात का मानव देह औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. भगवंताने तुला तो दिलाय. भगवंताने अशा प्रकारचा आणि भगवंताने दिलाय. तू तो प्राप्त नाही केला. जेने हा जीव दिला दान दानामध्ये दिलेला आहे भगवंत. भगवंत अत्यंत उदार आहे. भगवंताचं दातृत्व जर सांगितलं ना तर भगवंत खूप मोठे दातृत्ववान आहे.
भगवंताने दातृत्वामध्ये भगवंताने इतका सुंदर देह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन देना, जेने तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरोग. भगवंताने सुंदर हात दिलेले आहेत, सुंदर पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तोंड दिलेले, कान दिलेले आहेत, किती सुंदर दिलेले आहेत. मला वाटतं मनुष्याच्या देहासारखा सुंदर देह या पृथ्वी तलावरती कीटकाचा नाही, प्राण्याचा नाही, पक्षाचा नाही, जलचराचा नाही, खेचराचा नाही आणि भूचराचा नाही, कोणाचाच नाही. गाढवासारखा प्राणी किती सुंदर आहे, अहो फार सुंदर आहे. पण केव्हा माहिती का, तुकाराम महाराज म्हणतात, उपजता बरे ऋषे रूपनाशे क्षणोक्षणी. झाल्या झाल्या ते पाडूस, ते पिल्लू, ते असणारं गोंडस, ते गाढवाचं जे छोटस असणारं बछड इतकं सुंदर दिसतं. पण जसं जसं त्याचं रूप आपलं वय वाढत जाईल, रूप पालटे क्षणोक्षणी, त्याचं रूप नासून जातं. गाढवाचे ताने रूप पालटती क्षणोक्षणी. उंटासारखा प्राणी किती सुंदर आहे, किती स्मार्ट आहे. काय त्याचा चेहरा, काय त्याचे हातपाई, काय त्याची ती मदार. नाही नाही, अरे उंटच नाही, अनेक कोणतेही प्राणी जरी घेतले, मनुष्य इतकं सुंदर काम करू शकत. मनुष्याला जी बुद्धी दिली, या जगतामधला जो विकास आहे, कुठल्या प्राण्याने अशी लाइटिंग केली, कुठल्या प्राण्याने असा मंडप घातला, कुठल्या प्राण्याने असं साऊंड सिस्टीम निर्माण केलंय, कुठल्या प्राण्याने असा मोबाईल निर्माण केलाय. मोबाईल सारखं यंत्र किती अवघड आहे, किती अवघड यंत्र आहे. अरे ते मनुष्याने निर्माण केलंय. मोबाईल मध्ये काय नाही, ग्रंथ संपदा नावाचा जो एक ऍप आहे, कुठल्याही संताची तुम्ही ओवी मागा, श्लोक मागा, अभंग मागा, कोणतीही रचना मागा, बरोबर आहे महाराज, कुठलीही रचना मागा त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. त्याच्यामध्ये फोटो काढता येतो, त्याच्यामध्ये शूटिंग करता येते, त्याच्यामध्ये वाचन करता येतं, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चालवता येतं, त्याच्यामध्ये फेसबुक चालवता येतं, त्याच्यामध्ये यूट्यूब चालवता येतं. आणि तुम्ही काही मागा, पेरायचं कसं, बैल कशी वळायची, आंबे उतरायचं, झेलं कसं करायचं, म्हणजे फार मी खाली येऊन सांगायला लागलो. प्रत्येक गोष्ट मागा तुम्ही, काय नाही असं काहीच नाही. कुणी बनवलं यंत्र? ज्या यंत्रामध्ये काहीच नाही असं यंत्र कुणी बनवलं? मनुष्याने बनवलं. मनुष्यासारखी चलाक बुद्धी जगामध्ये कोणाचीच नाही. आणि तो मनुष्य देह कुणी दिलाय? भगवंताने दिलाय. अरे ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली, भगवंताला वाटलं सृष्टीवरती काहीतरी रचना असावी. जशी आपण एखाद्या संगीताची रचना करतो, गाण्याचं कंपोज करतो, त्याला चाल लावतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच्यात जागा, हरकती, ताना, आलाप वगैरे काय करतो, कंपोज करतो. थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये सांगायचं, एखादं गाणं एखाद्या संगीतकाराने म्हणजे अजय अतुलनं ते डायरेक्शन केलंय, ते गाणं कंपोज केलंय, त्याला संगीत दिले, तो रचना करताना त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग ते गाणं निर्माण करतो. मग ते आपल्या कानाला गोड लागतं. मला म्हणून नाही दाखवायचं. आणि तशी रचना भगवंतानी या देहाची केली, किती सुंदर केलेली आहे. या ठिकाणी भवाया दिल्यात, का दिल्यात? या ठिकाणी डोळे दिल्यात, ते खड्ड्यांमध्ये दिले. ते जर डोळे बटाट्यासारखे कपाळाला असते तर आज किती लोक या ठिकाणी आंधळे असते? जवळजवळ 100% डोळे राहिले असते बाबा? नाही. हे कोणी दिल्यात? भगवंताने दिल्यात, ते विसरू नका. डोळे खासडामध्ये नसते, एक डोळा माग आणि एक डोळा पुढं. समजा तुम्हाला चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, मागच्या डोळ्यांनी कपड्याकडे लक्ष द्यायचं, पुढच्या डोळ्यांनी नदीकडे लक्ष द्यायचं. समजा उदाहरणार्थ एखादा कपडे उचलायला लागला, कपडे उचलो का, थांब मी इथंच आहे. म्हणजे आडवं पाहिलं तरी इकडं दिसन, पुढचं दिसन, मागचं दिसन, चारही बाजूला चौरंगी चिरा होईल तो. पण डोळे टिकणार नाही. त्या डोळ्याकरता डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये म्हणून पापण्यांचं हे जे वायफर सारख्या पापण्या आहेत ना आपल्या, त्या अशा खालीवर खालीवर होतात आणि खालीवर होऊन दुसरं काम करतात. त्या डोळ्यांना ओलावा ठेवतात, डोळ्यांना ओलं ठेवतात, ते काम करतात. तिसरी गोष्ट, वरती भवाया दिल्यात. आता लोक मूर्ख झाले, त्याला मी काय करणार आणि तुम्ही काय करणार? ते ॲब्रो का काय, त्याला काय काय म्हणतात त्याला,
काय म्हणतात ताई, काय ग म्हणतात छोटी ताई? ॲब्रोच का? ते ॲब्रो करणं म्हणजे ज्या जाड भवा आहेत, अशा लांबलचक भवा आहेत, ते एखाद्या महिलेने एखाद्या ताईने ते कोर्स केलेला असतो, त्याला काय म्हणतात महाराज? ब्युटी पार्लर. माहीत असतं पण ते करावं लागतं, बरोबर ना? ब्युटी पार्लर म्हणतात त्याला. आणि मग त्या पार्लरवाल्या बाया काय काय करतात माहिती का? त्या कुठल्या तरी अशा एका प्रकारचं केमिकल लावतात तोंडाला. ते केमिकल कुरडायचा चीक असतो ना, कुरडायचा चीक माहिती ना, तसा तो कुरडायचा चीक असतो, तो लावतात. तो काही क्षणामध्ये ना तो घट्ट होऊन जातो आणि घट्ट होऊन त्याच्यामध्ये ते केस फसले जातात. म्हणजे त्याला लव म्हणतो आपल्या तुमच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेत. बारीक लव असते ती लव फसल्या जातात. सर्व तोंडाला लावतात, फक्त डोळे उघडे दिसतात आणि नाकात सुद्धा आहे ना ते काड्या घालून ते नाकात सुद्धा घालतात. त्या काड्या अशा हिसकतात. म्हणजे मी पाहिलेलं आहे, खरं सांगतो. आणि मग ते असं ओढतात, ती लव सारी उपटून येते. आणि या ज्या भवा आहेत ना, अगदी तुम्हाला सांगतो दोऱ्यापेक्षा जाड आणि सुतोळीपेक्षा बारीक, अगदी बारीक पद्धतीच्या अशा त्या भवाया काढल्या जातात. तेवढ्यानी भागत नाही, त्याला ॲब्रू पेन्सिल म्हणतात. एक बरोबर ना, ॲब्रू म्हणजे आब्रू राखणारी पेन्सिल, त्याला ॲब्रू पेन्सिल असं म्हणतात. आणि त्या ॲब्रू पेन्सिलने त्याच्यावर असं असं डिझाईन करून त्या भवायला, आजी तुम्ही ऐकून ठेवा, लग्न आलं असेल एखादं, त्या ॲब्रू पेन्सिलने अशा भवाया लांबत घ्यायच्या. कारण काही पुढं त्या मुख्य झालेल्या असतात, म्हणजे पुढं नसतात त्या. ती अशी रेष, काळी 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 रेष. ही भगवंताची चूक आहे का? नाही नाही नाही. ज्यावेळेस आपण पावसात चालतो, पावसात भिजतो, डोक्याचं पाणी कपाळावरती येतं, कपाळाचं पाणी डोळ्यात जातं, म्हणून त्या डोळ्याच्या पाण्याकरता त्या भवायांचं संरक्षण आहे. निसर्गाने दिलेल्या गोष्टी चुकीच्या नसतात. इथं नाक दिलंय, इथं तोंड दिलंय. नाक समजा इकडं साईडला दिलं असतं तर रात्रीचं तुम्ही कालवण खाताय, सकाळी बरेच लोक खातात, परिस्थितीनुसार खावं लागतं. रात्रीचं कालवण खायचं जर असेल तर ते नाक सांगतं आपल्याला, हो थांबा, कालवण खराब झालेलं आहे. बरोबर आहे ना? कोण सांगतं? नाक सांगतं का आपला मामा सांगतो? नाक सांगतं. बरोबर आहे ना मावशी? कोण सांगतं? नाक सांगतं आपलं कालवण खराब झालेलं आहे, कृपया तुम्ही कालवण खाऊ नका, खाल्यास पोटामध्ये गडबड होण्याची दाट शक्यता आहे. बरोबर ना? नाक कुठं दिलंय? तोंडाच्या वर. समजा सर्दी झाली, दोन्ही नाकपुड्या गच्च अशा प्रकारच्या झाल्या, हो नाही झाल्या, मग त्याला पर्याय, अरे भगवंतानं निर्मिती केलेली आहे तशी, त्या जिभेवरती ठेवलं. चांगल्या कालवनाची चव, मावशी बरोबर ना? चांगल्या कालवनाची चव आणि विटलेल्या कालवनाची चव वेगळी लागते का नाही? जीभ लगेच सांगते, महाराज कालवण खराब आहे, कृपया गोडवानामध्ये माल पाठवू नये, पाठवल्यास वेगळ्या प्रकारचा धोक्याची निर्मिती आहे. विठाला 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 सांगायचं तात्पर्य मला काय की भगवंताने दिलेला सुंदर देईल. मी याच्यावर बोलतो, किती सुंदर दिलाय, अत्यंत सुंदर आहे. बरं देखणा पण आहे, बुद्धिवान पण आहे, अशी बुद्धी कोणाला नाही. मला सांगायचं होतं का भगवंताने सृष्टी निर्माण करताना, काही गोष्टींची निर्मिती करताना पहिल्यांदा काहीच नव्हतं, पहिल्यांदा काहीच नव्हतं. आणि काही नसताना भगवंताला एकट्याला चैन पडेना, कर्मना. पहिले कोठ्याची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्याची होते पायी, कानोबा तेरे 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 ते. तिथं एक ढाल गज निर्माण झाली, 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 तिथे 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 एक ढाल गज निर्माण झाली. पहिले कोठ्याची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. तिथे एक
ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली तिथे एक ढाल गज निर्माण झाली पहिले कोठ्याची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य जी होते पायी कानोबा तेरे तेरे ते मला सांगायचं का भगवंताला एकट्याला चैन पडाना म्हणून आपला देह निर्माण केला मनुष्य देह का निर्माण केला तो भजन करेल पण मनुष्यासारखा लबाड मला वाटतं जगात दुसरा प्राणी नाही अरे ज्यावेळेस गर्भवासामध्ये तो गर्भ वाढतो मोठा होतो गर्भाच्या अत्यंत मला वाटतं मदालसामध्ये खूप वर्णन केलेले गर्भामध्ये माणसाला फार त्रास होतो मृत्यूच्या वेळेस एक त्रास होतो जन्म मृत्यूचे दुःखे गाडे कवना पुढे सांगावे अत्यंत त्रास होतो पण तो त्रास त्या बाळाला होत असताना तो सांगतो देवा माझा ऐक हात जोडतो बरं का माझा ऐक या दुःखातून तू सोडव मी तुझं भजन करीन तुझं पूजन करीन तुझं नामस्मरण करीन या दुःखातून मला तू सोडव भगवंताला दया येते हात तोंडाने म्हणतोय मी तुझं भजन करीन आणि मला भजन करणारा अत्यंत प्रिय आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार जो करतो तो देवाला आवडतो तुझं भजन करीन आणि त्या भजनामध्ये मी रंग होऊन जाईन दंग होऊन जाईन तुझं नामस्मरण करीन पण तो बाहेर आल्याच्या नंतर तो बेटा म्हणतो केव्हा 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 असं रडतो मला आवाज येतो लहान पोराचा पण मी आवाज काढायला आलो नाही माझा जो आवाज आहे तेवढा ठीक आहे ना दुसरे आवाज काढायची काय गरज आहे तो काय म्हणतो केव्हा केव्हा कबीरजी सुंदर लिहितात गर्भपन मोहात जुडाया गर्भपन मोहात जुडाया गर्भपन मोहात जुडाया निकल गया बेमान निकल गया बेमान अब तुम कबस मरोगे राम 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 राजाने एका गायकाला प्राचरण केलं प्राचरण केल्याच्या नंतर म्हणे मला गाण्याची खूप आवड आहे मी गाण्यातला खूप रसिक आहे मी गाण्याचा खूप चाहता आहे आणि माझ्या दरबारात तू गायक म्हणून दरबारी कलाकार म्हणून काम करण्याचं तू काम करायचं म्हणजे तुम्ही नाही असं तो राजा म्हणत होता त्या गायकाला म्हटल्याच्या नंतर म्हणे चालेल राजेसाहेबांनी त्या ठिकाणी दरबारात ठेवलं आता राजाला कोणी म्हणायचं वर्ष झालं 2 महिने झाले 4 महिने झाले 5 महिने झाले जसे काही कंपन्यामध्ये काही कारखान्यामध्ये एखाद्या कंपनीत एखाद्या कारखान्यात जसा पगारच होत नाही महिना झाला 2 महिना झाला 4 महिने झाले तसे त्या राजाला त्या काय उत्तर द्यावं म्हणावं काय का तुमच्या दरबारामध्ये मी काम करतोय पण माझ्या लेकरा बाळांची खाण्याची गैरसोय होती मग आता म्हणायचं कसं मग तो गाणं गायचा स्टेजवर गाणं गायचा आणि धोतराची अशी ओटी करायचा 2 हातांनी धोतरची ओटी करायचा खाली वाकायचा आणि समाजात इकडं 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 असं करत करत पुढे जायचं राजाने त्याला दरबारात विचारलं ज्यावेळेस दरबार भरायचा एक दिवस विचारलं को धोतराची ओटी तू धरतोयस त्या ओटीमध्ये काय गोळा करतोयस ओटीत तर कोणीच काही टाकत नाही राजेसाहेब लोकांच्या शब्बासकीवर मी जगतो तुम्ही मला पगार देत नाहीत तुम्ही मला पैसे देत नाहीत मग लोक काय करतात जी शब्बासकी देताना ती माझ्या लेकरा बाळाला नेऊन घरी घालतो राजा काही नाही देऊ द्या पण तुम्ही कमीत कमी टाळी वाजवा आवडल्यावर नाही आवडलं ना आता नाही आजी थांबा जरा कधी वाजिते तुम्ही काय करावं तुम्हाला जेव्हा वाजवायची तेव्हा नाही वाजवली आता टाळ्या ठीक आहे चांगलं भजन झालं तर चांगलं आवडलं ना
मी काय सांगत होतो, भगवंताने त्या बाळाला त्याची हाक ऐकली आणि त्याला साई सलामत अगदी चांगल्या पद्धतीने त्याचा जन्म घडवला. पण मनुष्य देहाचा असे, बालपणामध्ये तो विसरून जातो. गर्भपण मोहात जुडाया निकल गया बेमान. आणि बालपणामध्ये काय करतो, बालपण मो खेल गमाया, बालपण मो खेल गमाया, बालपण मो खेल गमाया, आधी नाता आधी नाता, बालपण मो खेल गमाया, बालपण मो खेल गमाया, बालपणामो खेल गमाया, बालपणामो खेल गमाया, अब तुम कब सुनोगे राम, अब तुम कब सुनोगे राम, अब तुम कब सुनोगे राम. बालपण मो खेल गमाया, तरुणपण मो काम, अब तुम कब स्मरोगे राम. आणि मग पुढचं शेवटचं कडवं अत्यंत सुंदर आहे. हे बुढेपण मो कंपन लागे, म्हणजे मी कंपन लागल्याच्या नंतर असं बिसूर होतो म्हणून मी ते बिसूर केलं, प्रयत्न करून केलं मी ते. बुढेपण मो कंपन लागे, म्हणजे म्हाताऱ्या माणसाचा असा आवाज आला होता ना, म्हणून मी तसा करण्याचा प्रयत्न केला. बुढ़ेपन मो कंपन लागे, निकल गया उसा. अरे वेळच नाही राहिला, असाच वेळ गेला आपला. प्रत्येक प्राणी पक्षी त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक काम करतात, जेवढं करायचं तेवढंच करतात. मला वाटतं 2 एकर घेतली, 4 एकर घेतली, 10 एकर घेतली, बैल घेतली, गाडी बांधली, माडी बांधली, सर्व झालं. माणसाची अपेक्षा थांबते का भाऊ? थांबते का? नाही. कुठं थांबली का अपेक्षा? अरे 1 एकर घेतली तर 2 एकर, 2 एकर घेतली तर 4 एकर, 4 एकर घेतली तर 5 एकर, 5 एकर घेतली तर 10 एकर. सारखं घेतो पण अपेक्षा थांबत नाही. पशवाधिक तशा नाहीत. पशवाधिकांची अपेक्षा फार थोडी, पक्ष्यांची अपेक्षा फार थोडी. अंडे घालणार, अंडे घालायच्या आधी कोट तयार करणार, कोट्याची निर्मिती झाली का त्या ठिकाणी काय करणार? अंडे घालणार. नामदेव महाराजांनी सुंदर सुंदर अभंग आहे नामदेव महाराजांचा. प्रभाते चारी याशी जाय, प्रभाते चारी याशी जाय, पक्षिणी प्रभाते तारी यासी जाय, पक्षिणी प्रभाते तारी यासी जाय. पक्षिणी प्रभाते तारी यासी जाय, पक्षिणी प्रभाते तारी यासी जाय. या पिलाचं संरक्षण करणारी ती पक्षिणी प्रभाते चारी यासी जाये, पक्षिणी पिलू वाट पाये उपवासी पक्षिणी. पक्षिणी काय करते? पिला करता, चारा आणण्याकरता कोट्याची निर्मिती करते, त्या ठिकाणी अंडे निर्माण करते आणि पिलाला चारा आणते. पिलू एकदा मोठं झालं का त्यांची फारकत होते. खरी गोष्ट आहे. ते आयुष्यभर सांभाळत बसत नाही. गाईचं बछड आहे, लहान आहे, गाई त्याला किती प्राणापलीकडे जीव लावते. रानातून पळून येते गाई, येते का नाही? गावठी गायांचं सांगतोय, जर्शीचं सांगत नाही. सुरात नाही, तालात नाही, कोणचं वासरू पेतय ते कळत नाही. गावठ्या गाईचं वासरू जर सोडलं
1000 गायीतून नाही, 100 नाही, 1000 गायीतून आपल्याच आईच्या कासेला लागणार आणि स्तनपान करणार. जर्शीचं पहिल्यापासून सुरुवात करतो. जी गाई पिऊन देईन ती आपली आई. विठ्ठला विठ्ठला दुसऱ्या एका पक्षिणीचे मला सांगायचे, मी सांगून जातो. कवयित्री बहिणाबाईने फार सुंदर वर्णन केलेले. ती एक पक्षिणी असते, तिचं नाव सुगरण. नाव फार छान आहे, सुगरण. काही बाया सुगरण असतात, म्हणजे सुगरण त्यांच्याक मांडा दिला का ते त्याचा कोंडा करून टाकतात. पण सुगरणबाई कोंडा दिला तर त्याचा मांडा करते. अरे सर्व बाजार हा आणून देतोय घरी, मरमर राबतोय, जीव काढतोय, आणि त्याच्या का आणून दिला. ही खराट तरी करीन, आळणी तरी करीन, तिखट तरी करीन, काहीतरी त्याच्यात जास्त टाकीन. कोण? सुगरण, नावाची सुगरण. पण ती सुगरण खरंच सुगरण. कोणती सुगरण? पक्षिणी. बहिणाबाईनं फार सुंदर वर्णन केले. ती सुगरण अशा घरट्याची निर्मिती करते, आणि त्या घरट्याची दया आली बघून बहिणाबाईंना. इतकं सुंदर घरटं निर्माण करते. त्याच्यामध्ये पहिला मजला, दुसरा मजला, त्याच्यामध्ये कदाचित बाथरूम, बेडरूम असं असू शकतं. फार सुंदर असतं ते कोट. अगदी बारकाईनं पाहायचं, फार सुंदर. बहिणाबाई म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पिलासाठी झोका तिने झाडाला टांगला. पिलनी झाली खोप्यात जसा झुलतो बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. तिची उलुसी सचोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट तुला देवाने 2 हात दिले, 10 बोट दिले. एकदा असं विनोदाने मी म्हटलो, तुला दिले रे देवाने 10 हात 2 बोट. तरी लोक टाळ्या वाजवायची. वा वा वा. अरे 10 हात द्यायला का तू गोम आहेस का येड्या, का आगीन गाडी आहेस? 50 डबे जोडायला तुला 2च हात दिले आणि 10 बोट दिलेले. पण तसं घरटं आपल्याला येणार नाही. ही त्या सुगरणीची कमाल आहे. बुद्धी आहे तिच्याकडे, पण मनुष्य इतकी नाही. अरे मनुष्याचं तुम्ही आता जर घरटं पाहिलं, बंगला पाहिला, एखादी हवेली पाहिली, तर दुसरा पाऊल पुढे टाकू वाटत नाही. महाराज अशी अशी काही काही घरं आहेत. आपण गेलो नाही बाहेर, आपल्याला माहित नाही सर्व गोष्टी. इतकी मनुष्याची तल्लक बुद्धी. पण मनुष्याच्या ठिकाणी एक गोष्ट नाहीये. मनुष्य रंजित झालाय, मनुष्य खूप बिझी झालाय. पण कुठं? आपल्या कामात. ज्या कामाचा या जीवनाशी काही संदर्भ नाही, या जीवनाला कोणत्याही प्रकारचा उपयोग नाहीये, कोणत्याही प्रकारचा उपयोग नाहीये, त्या कामात बिझी होऊन काय उपयोग? आणि तो असणारा संसार, संसार कसा आहे? व्यर्थ आहे. संसाराचा किती दळण किती केलं ना तर काही संग येत नाही. संसार कसा आहे सांगू का?
फलकट तो संसार, 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 येथे सार भगवंत भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवे तो मला, ऐसे जागवे तो मला, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवे तो मना, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. भगवंत कसा आहे? सार. काही गोष्टी सार असतात, काही निसार असतात. काही गोष्टी घेऊ नयेत आणि काही गोष्टी देऊ नयेत. काही गोष्टी आपण घेऊ नयेत म्हणजे थोडक्यात सांगायचं, काही आपण घ्यायचं नाही आणि काही कोणाला सांगून ते द्यायचं नाही. काय घ्यायचं नाही, काय द्यायचं नाही, नंतर सांगतो. काही गोष्टी अशा आहेत त्या आपण घ्याव्यात आणि दुसऱ्याला द्याव्यात. काही गोष्टी अशा आहेत त्या आपणच घ्याव्यात आणि त्या दुसऱ्याला देऊ नयेत. आता पहिलं सांगतो, आपण घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला द्यायचं नाही. काय? विष, पॉइझन. आपण घ्यायचं का बाबा? घ्यायचं का विष? हा, मोठ्याने मान हलवा ना, मी घाबरलो ना, काही टेन्शन मध्ये नाही ना. आपण घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला द्यायचं. तू विष पी, मर, म्हणजे मग कायमची कटकट जाईल असं म्हणता येईल का? असं सांगू नये. विष आपण घ्यायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं नाही. आपण घ्यायचं पण दुसऱ्याला द्यायचं नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली, तुमच्या मनात ठेवायची. भगवंताचं दर्शन झालंय, तुमच्या मनात ठेवायचं, ते दुसऱ्याला सांगायचं नाही. जर सांगितलं, तुम्ही कृतज्ञ झालात, तर भगवंताची तुमच्यावरची निष्ठा संपून जाईल. अरे भगवंत म्हणेल, मी याला दर्शन दिलंय आणि हा मूर्ख साऱ्या जगभर सांगतोय का मला भगवंताची प्राप्ती झाली. असे सांगणारे बरेच बाबा आहेत, खूप बाबा आहेत का मला देवाची प्राप्ती झाली, मी अंगारा दिल्यावर असा असा रोग जातो, मी अंगारा दिल्यावर तसा तसा गुण येतो. अगदी ही झूट कल्पना आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, 900 पुत्र होती, 900 पुत्र होती, तो का करने लागे पती. नवसानी जर पोरं होतात, नवसानी जर पोरं होतात, तर बाबा नवरा करण्याची गरज आहे? बोलत जा ना तुम्ही मफलरीवाले, नवरा करायची गरज आहे का? दादा, नवरा करायची गरज आहे का? अरे कशाला नवरा करायची गरज आहे? म्हणजे आता पोरींला बी नवरे मिळाना, नवरदेवांना बी पोरी, अवघड झाले. नवरा करायची गरजच नाही, नवस करीचा ना तुम्ही. जे जे गाठावले ना त्यांनी नवस करायचा, म्हणजे काम झालं. नवसानी पोरं होत नाही, नवसानी पोरं होत नाही, पण लोक नवस केल्याशिवाय राहत नाही. आपण भगवंताची प्राप्ती करायची, पण ती लोकाला सांगायची नाही. दुसरी गोष्ट, स्वतः करायचं आणि दुसऱ्याला करायला सांगायचं. कोणतं? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, तीन तीनदा घेता तू नाकात, तीनदा घेता. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी 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 भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. करसी बरोबरी गुरावरची दूर, करसी बरोबरी गुरावरची दूर.
सुंदर गायक आहेत. त्याचप्रमाणे आमच्या परिसरातलं भूषण असणारे संस्थेचे विद्यार्थी नामदेव महाराज आहेत. या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे बाबा आहेत. बाबांचा माझा अनेक वर्षाचा संबंध आहे. नामदेव बाबाच ना, रामदास बाबा, रामदास बाबा, अगदी अनेक वर्षाचा माझा परिचय त्यांचा आणि माझ्यावर खूप त्यांचं नितांत प्रेम आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे साबळे गुरुजी आहेत. त्याचप्रमाणे काशीनाथ महाराज मशाळ अत्यंत गोड आवाज आहे, सुंदर गायक आहे, फार छान. आणि माझे तसे ते विद्यार्थी हरिभक्तीपरायण आमचे शांताराम बुवा लेंडे हे माझेच विद्यार्थी, फार गोड गातात. एवढं वय पण आवाज अजून टिकून आहे. त्याचप्रमाणे माझे चेलेच आहे दीपक महाराज साबळे. ही सर्व आमचीच मंडळी. नवे नवे हा कार्यक्रमच आमचा आहे. विठ्ठला मला सांगायचं होतं, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, फलकट तो संसार येथे सार भगवंत. आपण करावं आणि दुसऱ्याला सांगावं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभवा हे अंगे. किंवा तुकाराम महाराजांचे प्रमाण इतके गोड आहे, मला वाटतं लागून प्रमाण म्हणण्यापेक्षा थोडंसं आपण चिंतन मधून मधून करत जा. विठाला विठाला मनुष्याला जितकी मनुष्याच्या जीवनामध्ये जितकी आपण सुविधा निर्माण झाली ना, तितकी कमीच पडते महाराज. पूर्वीचा काळ बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये जा, थोडं मागं जा. पूर्वीच्या काळात थोडंसं मागं जा. मागं गेल्याच्या नंतर बाया ज्या महिला आहेत, 10 म्हशी, 15 म्हशी, 20 म्हशी, 5 म्हशी काय असतील त्या, बैल गाई, त्या सर्वांच्या शेणाचे काय करायच्या, गवऱ्या थापायच्या. सकाळी 4 वाजता उठून 3 वाजता उठून जात्यावरती दळण दळायचं. बरोबर आहे ना? म्हणजे पूर्वीच्या काळातलं मी सांगतोय किती अवघड होतं. दळण दळायचं, शेण भरायचं, गावऱ्या तापायच्या, बावडीवरून, विहिरीवरून, नदीवरून, वड्यावरून पाणी आणायचं. बरोबर ना? पाणी आणल्याच्या नंतर धुणं पण धुवून आणायचं तिकूनच. आणि आणल्याच्या नंतर मग स्वयंपाक करायचा, लवकर करायचा. तो 12 वाजता नाही, लवकर करून 10 वाजता आवत करायची, भाकर शेतामध्ये घेऊन जायची. ईळभर काम, रात्रभर काम, 12-12, 10-10 वाजेपर्यंत काम, सकाळी काम. पाणी कुठून आणायचं? नदीवरून. आता पाणी नदीवरून आणावं लागतंय का? मिरची हाताने वाटावं लागते का? दळण हाताने दळावं लागतंय का? अरे बटन दाबलं का मिरची, ते काय म्हणतात त्याला, काय एक्सर, काय मिक्सर, मिक्सर मध्ये टाकलं, बटन दाबलं, फर्र फटाक मिरची तयार. गिरणीमध्ये घरघंटीमध्ये दळण टाकलं, बाई इकून तुकून चहा पिऊन आली, मैत्रिणीकून दळण तयार. कामच नाही, काहीच काम नाही. जो नळ होता ना, नळ तो कुठं, आपलं पहिला नळ नव्हता. नळ पण ते ग्रामपंचायतनं सुविधा केली, नळ आणला गावामध्ये, त्याला स्टँड पोस्ट केलं ग्रामपंचायतच्या जवळ, मंदिराच्या जवळ, जागी जागी गल्ल्यांमध्ये 1-2-3 ठिकाणी. बाया खूप आनंदित झाल्या, हिला चहा प्याला. आता बरं झालं, सकू आनंद झाला, गावात पाणी आलं. पण महिना 15 दिवसांनी तिला कर्माना तिनं अर्ज केला ग्रामपंचायत का मी मुंबईला गेले होते बाई, त्या मुंबईच्या प्रत्येक घरोघरात नळाला त्या ठिकाणी पाणी. तसं आपल्या ग्रामपंचायतमध्ये केलं तर जमणार नाही का? बरं, बायांना चांगल्या पद्धतीचं आरक्षण असल्या कारणाने बायांना ते बायांचं ऐकावंच लागतं. ग्रामपंचायतनं निर्णय घेतला, प्रत्येक घरामध्ये नळ घेतला. मग ओट्यावरती नळ आले, बायांना खूप आनंद झाला. बाईला त्रास व्हायला लागला, ओट्यावरून पाणी घरात न्यायला फार त्रास होतो बायांना. जेवढं जेवढं तुम्ही करून देशाल तेवढा फार त्रास होतो. मग ती परत नवऱ्याला सांगितलं, आपल्याला एक 50 फुटाची नळी आणा बरं. आणि नळी आणल्याच्या नंतर ती नळी तिकडं तुटी, त्याला एक पुढं तुटी असते, तुटीच म्हणतात त्याला. ती तुटी एक टोक त्या नळीत घालायचं बरं का महाराज, आणि दुसरं टोक नळात घालायचं, आणि ते टोक घातलं का डायरेक्ट हंड्यामध्ये नळी. पाणी कुठे गेलं? अहो तोच नळ उपासला, त्याला परत 4 नळ्या आणल्या, तो गाडून घरामध्ये केला. नेत असताना 4 फारच्या फुटल्या, पण हायगाई केली नाही. नळ कुठे नेला? बाथरूम मध्ये. बाथरूम मध्येच बाई त्या ठिकाणी पाणी भरायची. ती नळी अर्धी कापली, किचनवरचा हंडा सुद्धा उतरायला तयार नाही बाई. ती नळीचं एक तोंड नळात आणि दुसरं तोंड हंड्यात. पाणी कुठे गेलं? बाईनं बरं असं काही केलं नाही का? पाहुणे आल्याच्या नंतर एक नळी पाहुण्याच्या तोंडात, एक नळी नळाच्या तोंडात.
फार सुविधा झाली महाराज. तुम्हाला सांगू का, त्या शिर्डीला शेगावला गजानन महाराज शेगावला आम्ही कार्यक्रमाला जातो तिकडं. तिथले अध्यक्ष माझे मित्र आहेत चव्हाण साहेब. अध्यक्ष महाराजांना मी विचारलं, म्हटलं तुम्ही एवढा स्वयंपाक कसा बनवता? अहो ते म्हणे काय गेलो मी अमेरिकेत, माझा एक दौरा होता आणि मी गेलो आणि गेल्याच्या नंतर मी तिथं पाहिलं इकून फक्त गहू टाकायचे, एका बाजूने गहू टाकायचे, ते दळायचे, ते निवडून खडे बाजूला काढते, ते गहू ते ऑटोमॅटिक ते दळल्या जातात आणि ते दळले की आपल्याला आज किती किलोच्या चपात्या करायच्या, म्हणजे कोरड्या गावाच्या 100 किलोच्या 200 किलोच्या 500 किलोच्या, तेवढं गहू टाकले का तेवढं ते कणिक मळल्या जाणार त्या मशीनमध्ये. कणिक मळलं आणि कणिक मळून झालं का त्याचे ते किती ग्रॅमचे उंडे करायचे, योजना आहे तशी, मशीन आहे. त्याचे ते उंडे होतात, उंडे झाले का ते मशीनवर पुढं जातात, त्याच्या पोळ्या तयार होतात, पोळी झाली का पुढं मशीनवर जाते, मशीनवर गेली की ती भाजल्या जाते उलटी पालटी, आणि भाजल्या गेली ती पोळी का लगेच बाहेर येते. म्हणलं साहेब एकच गोष्ट राहिली हो, फार संशोधन झालं, असं एक मशीन यायला पाहिजे आमच्या महिला मंडळी करता. पाहुणा इकून मशीन मध्ये घालायचा, जेवण करून पानबिन खाऊनच पाहुणा बाहेर आला पाहिजे. अशा पद्धतीचं मशीन जर असलं तर पहा अमेरिकेत आम्ही घेऊ, पण लाईट गेल्यावर पाहुणा गुदमारून मरण्याची दाट शक्यता आहे. आम्ही एकदा मुंबईला गेलो महाराज, माहीत नाही आम्ही थोडेसे खेडवळ पोरं असं लहान लहान होतो, कारण नसलं तरी त्या लिफ्टनं खाली आहे, लिफ्टनं वर जाय, लिफ्टनं खाली आहे वर जाय. देवानी पाहिलं असेल मला वाटतं, काय विनाकारण बिल वाढतं, अरे त्याला मोटर असती मोठी, विनाकारण कशाला खाली वर जाता. आणि आम्ही 2-3 चांगल्या पद्धतीचे मित्र गाणारे वाजवणारे, आणि त्या लिफ्टमध्ये खाली जात असताना बरं आमचा मुक्काम कुठं 13व्या मजल्यावर, आणि 13व्या मजल्यावर मुक्काम, लिफ्ट सुरू केलं, अर्ध्या भागात लिफ्ट आलं असेल, काही 7वे मजले वगैरे सोडून आलं असेल, आणि लिफ्ट कसं पॅक बंद असतं एकदम, म्हणजे सिक्युरिटी असते एकदम पूर्ण पॅक असतं. लाईट गेली, लिफ्ट जाग्यावर थांबलं, बटन दाबल्यावर काही होईना, खाली येईना वर जाईना. त्याच्यात जो फॅन असतो गरम होऊ नये म्हणून फॅन असतो, फॅनही बंद झाला, एसी बंद झाला. त्यावेळेस मोबाईल नाही का आम्ही लिफ्टमध्ये अडकलोय का काय. दुसरी गोष्ट तो सिक्युरिटी हे सर्व बघत असतो, इंजिन चालू करून कोणी अडकलं वगैरे. सिक्युरिटीच्या पोरीला पाहुणे आलते, सिक्युरिटी घरी गेला होता. कमी नमी आम्ही 1.5 तास त्या याच्यामध्ये अडकलो. अडकल्याच्या नंतर घामाघूम झालो, श्वासोश्वास हातबल झाला, असं व्हायला लागलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तो जर पाहुणा त्या मशीनमध्ये जर अडकला, जेवायला गेलेला पाहुणा, तसं मशीन जर निघालं तर पाहुणा सुद्धा बाहेर काढण्याची सुविधा निघेल. विठाला विठा सुविधा खूप झालेल्या आहेत, प्रगती खूप झालेली आहे, पण भगवंताच्या चिंतनापासून पराच्युत आहे. लोकांना भगवंताचं चिंतन आवडत नाही. साधू संत सांगतात बाबा तुम्ही भगवंताचं चिंतन करा ना. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. तुम्ही भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. आणि भगवंताचं चिंतन करत असताना ते सातत्याने करा. बाकीचं जे आहे हे निरर्थक आहे, बाकीचं कसं आहे व्यर्थ आहे. आणि अशा प्रकारचे संत सातत्याने ते जागवायचं काम करतात. या अभंग
सरी से जना सहित साधू संत ऐसे जागविते जना. जन म्हणजे आम्ही तुम्ही अशा प्रकारचे जागवतात. आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडुनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा रे. संत जनाला जागवतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन. संत जनाला जागवतात. संत संतांना जागवतात. उठा साधू संत साधा फुले हित जाईल हा नर देह मग कैसा भगवंत. संत देवाला जागवतात. उठा पांडुरंगा प्रभातो समयोपातल. टाइम कमी माझ्याकडे सर्व प्रमाण म्हणता आले असतील. संत कोणाला कोणाला जागवतात हा माझा मुद्दा आहे. संत जागवतात पण आपण जागत नाही. अरे दिंडीला गेलो तरी जागत नाही, भजनात गेलो तरी जागत नाही. लोक जागत नाही. दिंडीत गेले ना महाराज, दिंडीत लोक किती हो महाराज तुमच्या? 1000 लोक. अरे बाप. आणि भजनामध्ये किती? 15 लोक. भजनामध्ये 15 लोक. जेवले, सकाळी नाश्ता केला का कुणी पुढं, कुणी माग, कुणी लिंबाखाली, कुणी बाबळी खाली, कुणी डाळिंबाच्या बागात, कुणी केळीच्या बागात. मस्त पैकी तकट जेवायचं तकट झोपायचं. बाया तर काही काही कडाकाडानी जाय पुढं मोक्कर पुढं जातात. आणि काय बाया, काही बाया आहेत ना, काही पुरुष बाया नुसतं गोळा काढतात. बिस्किटचे पुढे, खिचडी भात, आंबे केळी वाटीत राहते ना लोक रस्त्यानी. माऊलीच्या सोहळ्यात, तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात गेले ना, नक्की ना? आंब्याच्या गाड्या लागलेल्या असतात, केळीच्या गाड्या लागलेल्या असतात, शेंगदाणे फुटाणी काय म्हणू नका. त्या बायाने काय करायचं, जवळ एक गोनपट ठेवायचं बिस्किटच्या पुढे. वहीन बाई माप पाप्याला, मी नातवाला, वहीन माप पिंट्याला, गोळा करीत चालायचं. काही बाया नुसत्या लाईनीतच. बरं आता तिथं कसं आहे माहिती का, ती मेडिकलची गाडी असली का लाईन, मेडिकलची गाडी असली का लाईन, काय वाटायचं असलं का लाईन. मग ती लाईन पुढं काय ती दिसाय मार्ग नाही. अशा 2-4 सखूबाई, ठकूबाई, गंगूबाई त्यांनी धरल्या लाईनीत. लाईन धरली, लाईन वज 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 पार पुढे गेली. आणि ती म्हणती, ठकूबाई इथं तर दाढीवाला आहे ग, म्हणजे दाढी करणारा, आणि हे लाईनीत उभे राहिलेत, म्हणजे लाईनीत दाढी फुकट. त्यांनी शेवा 2-4 माणसं कामाची ठेवले, दाढी करायला म्हणे फुकट वारीची दाढी करायची. जवळ गेल्या म्हणे, ठकूबाई इथं तर दाढ्या करतात ग, आता का बायांच्या दाढ्या करायच्या का त्या ठिकाणी? कुठं लाईन धरतात? अरे तुम्ही तपास तर करा ना, कमीत कमीत काय आहे काय नाही. बोकस कुठे लाईन धरता का? तुम्ही दिंडीला आले, तुम्ही भजन करायचं, कुठं लाईन धरून उपयोग आहे का? लाईन कुठं धरली पाहिजे? पांडुरंगाच्या दर्शनाला. लाईन कुठं धरली पाहिजे? भजनाला. लाईन पुढं धरली पाहिजे कीर्तनाला. इथं लाईन धरून उपयोग आहे का? नाही. त्या गोष्टी करून उपयोग नाही. योग्य ठिकाणी योग्य केलं पाहिजे, योग्य ठिकाणी योग्य बोललं पाहिजे. जंगलचा राजा सिंह शिकार करून फिरत चालताना त्याला 3 लोक भेटले. शिळी मावशी, माकड दादा आणि कोले भाऊ. कोले भाऊ आहेत ना आपल्याकडे, अकोले तालुक्यात भरपूर आहे कोले भाऊ. भेटल्याच्या नंतर सिंहाने हो म्हणे, थांबा इथंच थांबा, हालू नका. आता हालायची सोय नाही. हा एका जंपमध्ये त्यांना एका झेपेत धरू शकतो. आपल्याकडे खूप आहेत, सिंह नाही पण वाघ खूप आहेत आमच्या, बरं का महाराज. बाहेर फिरत नका जाऊ, नाही जाशान तुम्ही पखवत वाजायला बाहेर, आणि वाघ वाजीन तुम्हाला. मागच्या वर्षी या वर्षी आले नाही ते 2-3 वाघ भेटले. 2 गायक होते, त्यांना भेटला वाघ. परत नाही येणार म्हणे भाऊ, यांनी केला होता फोन, परत नाही येणार तिकडे चेम देवाला म्हणे. नाही खरी गोष्ट आहे ना, मी नाव नाही सांगत, युट्यूब आहे. शिव म्हणे इथून हालायचं नाही अजिबात, उठायचं नाही अजिबात, कुणी हालायचं नाही. बरं ठीक. शिळेला म्हणे, माझ्या तोंडाचा वास येतोय का?
म्हणे सिंह दादा तू शिकार केलेली, साऱ्या तोंडाला रक्त लागलेले, तोंडाचा वास आहे ना, साहजिकच. ती दादा म्हटली, प्रामाणिक बोलली, थोड्या खाली आवाज. काही माणसांना खाली आवाजात बोलावं लागतं बरं का, तेव्हा जमत असतं. म्हणजे पुढारी, काही दादा असे लोक असतात ना, त्यांना खालच्या आवाजात बोलायचं. दादा तुम्ही असं असं बोलायचं असतं. म्हणजे दादा तुम्ही शिकार केलेली, तुमच्या तोंडाला रक्त लागलेले, त्याच्यामुळे साहजिक वास येणार. शेळीचा राग आला, यानं दात आवळले आणि शेळीच्या नरड्याला धरलं, शेळी मारली, फस्त केली शेळी. दोघांना सांगितलं हल्ले तर बघा तुम्ही. माकडाला सांगितलं का रे माझ्या तोंडाचा वास येतोय का तुला? म्हणे नाही बुवा, मला नाही वास येत म्हणे तुझ्या तोंडाचा. खोटं बोलतो का म्हणे तू? त्यालाही धरलं, संपवला. कोला राहिला म्हणे. आता कोला म्हणे काय भाऊ डोकं चालायचे, दोन्ही तर गेले म्हणे नमुन्यावारी. पण म्हणे आपण काहीतरी, कोला म्हणजे कोला हुशारच असतो, काही माणसं फार हुशार असतात, चतुरातू शिरो म्हणे. कोल्याला म्हणे का रे माझ्या तोंडाचा वास येतोय का तुला? म्हणे मी खरं सांगू. त्याने हात जोडले बरं का, दोन हात जोडले फार परिणाम होतो चांगल्या ठिकाणी. म्हणे खरं सांगू का, मला झालेली सर्दी, तेव्हा माझ्या दोन्ही नागपुड्या गच्च झालेल्या आहेत. मला वास बीस काहीच येत नाही मला तुमच्या तोंडाचा, आणि मला काही तसं काहीच वाटत नाही. म्हणे जाय मग तू. सांगायचं तात्पर्य कुठं कसं बोलावं, कुठं कसं काय करावं. काही ठिकाणी अशी कीर्तन असतात महाराज, राष्ट्रवादीचं कीर्तन आहे, त्या ठिकाणी काय आपण घ्यायचं? आपण अवघड प्रश्न आहे ना. माणूस तर राष्ट्रवादीचा आहे, पण डोकं लावायचं आपण त्या अभंगात एखादा तरी शब्द आला पाहिजे. घडोघडी याची, घडोघडी म्हणजे घडी म्हणजे घड्याळ, घडोघडी याची काळ वाट पाय. शब्द आला तरी त्यांना समाधान. घडी घडी, वा पुढाऱ्याला वाटलं बरं झालं आपल्या पक्षाचं चिन्ह आलं. मग आता काँग्रेसचं जर समजा कीर्तन आहे काँग्रेसच्या ठिकाणी, तिथं काय अभंग घ्यायचं? डोकं लावायचं. उभारीला हात, पंजा 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 पंजा, म्हणजे मी जाहिरात करायला नाही आलो बरं का. उभारीला हात जगी जाणविली मात, पंजा उभारीला हात. पण मग आता कमळावायचं जर चिन्ह, भाजपचं जर चिन्ह जर असेल, मग आता काय आपण म्हणावं? वचन ऐका कमळापती. म्हणजे असं डोकं लावलं पाहिजे. कोल्याचं जसं डोकं होतं ना, तशा पद्धतीनं डोकं जर नाही लावलं ना तर काय होतं माहिती का? डोकं जर लावलं नाही तर आपलं डोकं खराब व्हायचं काम होतं. विठाला 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 विठाला. एकतर कलाकाराला, गुणवानाला, विद्वानाला, कीर्तनकाराला वाईट दिवस आहे, त्याला राजाश्रय लागतो. आपल्याला राजाश्रय पाहिजे, कुणीतरी सांभाळलं पाहिजे. मला वाटतं गुणवानाला शक्यतो कोणाचं सहकार्यच राहत नाही, असं मी नाही म्हणत. एक सुंदर मला वाटतं गदी माणसं एक भावगीत आहे, याच्यामध्ये भाव असतो, किंवा भक्तिगीत म्हणा, कसं आहे काय मला माहित नाही, पण तुम्ही ठरवा. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. साम उद्धवा अजब तुझे सरकार, इथे फुलांना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. बोरी बाफळी उगाच जगती, चंदनी माथी कुढाल, अजब तुझे सरकार. वायुटती तुके इथे पोचले, भलेपणाचे भाग्य नासले. या पृथ्वीच्या पाठीवर ना मानसासी आधार, अजब तुझे सरकार. एक कडो महत्वाचं राहिले. लबाड जोडीती इमले माड्या, ह्याच कडव्या करता मला म्हणायचं होतं. लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला बलिहार, अजब तुझे सरकार.
गरीब माणसाला सरकारचं सहकार्य नसतं. म्हणायचं आहे फक्त, मी कुठल्या पक्षाचा नाही, न याचं न त्याचं न त्याचं न त्याचं कुणाचंच नसतं. फक्त मतापुरतं गोड बोलायचं. पण गरीब माझा हा जो गरीब आहे, ह्या गरीबाला कोणाचं सहकार्य नाही हो. गुणवानाला कोणाचं सहकार्य नाही. गुणवाराला सहकार्य फक्त भगवंताचं आहे. विठाला 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई हरि जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय दोन चरणाचा एक धावत्या स्वरूपाचा मी या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सेवा करत असताना हा देखना जो कार्यक्रम आहे, इकडे इकडे कार्यक्रम करत असताना आमचे माझे जिवलग मित्र परमार्थप्रेमी असणारे हरिभक्तीपरायण क्वालिफाईड असणारे तळपे महाराज, अत्यंत चांगलं काम आहे. अकोले तालुक्याच्या ठिकाणी आणि अगदी मोजक्या जागेत आणि अगदी चांगल्या जागेत वारकरी शिक्षण संस्था काढली. ही फार मोठं महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांना संस्कारित करणं, मुलांना गाणं भजन शिकवणं, विद्यादान करणं आणि त्यांचा एक अट्टहास आहे की अशा भागामध्ये इतके चांगले देखणे स्वरूपवान कार्यक्रम केव्हा होणार. आणि म्हणून या ठिकाणी जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला बाबळवंडी, खालची बाबळवंडी, वरची बाबळवंडी, पिंपरकणं, डोंगरवाडी, शिलविरे, देवगाव, लाडगाव, पुढं आहे का नाही माहीत नाही, पण या ठिकाणचं हुगलेवाडी, या ठिकाणचं खिरविरे आणि इथल्या काही प्रामुख्याने वाड्या आणि काही भक्त परिवार जे बाहेर सर्व्हिसला वगैरे काही सहकार्य करणारे सर्वांची मी नावं घेऊ शकत नाही. पण सर्वांच्या चरणी अगदी नम्र होऊन त्यांना भगवंताने खूप काही द्यावं अशी अपेक्षा करतो. भगवंताला दिलं, मगाशी म्हटलो मी, तर भगवंत आपल्याला नक्की दिल्याशिवाय राहत नाही. देत असताना आपण सुद्धा उदार अंतःकरणाने ज्याची जशी परिस्थिती असेल, कोणाची 500 रुपये देण्याची, कोणाची 1000 रुपये देण्याची, कोणाची 5000 रुपये देण्याची, प्रत्येकाने काही ना काही या ठिकाणी दिलं पाहिजे. अहो नाही दिलं तर इतका सुंदर कार्यक्रम, देखना कार्यक्रम, तुम्ही अकोल्याला खाली येऊ शकत नाही, संगमनेरला जाऊ शकत नाही, मुंबई पुण्याला असा कार्यक्रम बघण्याकरता जाऊ शकत नाही. जो माणूस आपल्याकरता एवढा अट्टहास करून एवढा सुंदर देखना कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय, सादर करतोय, अशा एका चांगल्या महाराजांना, एका चांगल्या व्यक्तीला आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि हे सहकार्य त्यांच्याकरता नाहीये, हे तुमच्यापर्यंत आहे. जेवणाचा कार्यक्रम असेल तुमच्याकरता, ज्ञानदानाचा कार्यक्रम असेल तुमच्याकरता, भजनाचा कार्यक्रम असेल तुमच्याकरता, तुम्हाला आनंद देण्याचं माध्यम म्हणजे तळपे महाराज आहे. विठाला 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 विठाला. जे जे पंचकृषीतील गाव आहेत त्या गावांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं, चांगल्या गोष्टीनं भरभरून या ठिकाणी दान द्यावं. ही गोष्ट करत असताना धार्मिक काम आहे. अरे आपण डीजे वाजवलं 15, 20, 25 हजार रुपये द्यावा लागतात. फटाके वाजवले वरातीमध्ये तर 5-50 हजार रुपये कुठं तरी निघून जातात. अमुक अमुक प्यालो करतात ना आता वरातीत, तसं मद्यपान करायला गेलो कितीतरी पैसे निघून जातात.
नाही ते आपले पोरं वेगळ्या स्वरूपाच्या वळणाला जातात. कबीरजी एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, दारू बहुत बुरी छे दारुणे अब्रुदायेचे, दारोने धक्को खायचे, दारोने मान लुटेचे. दारूने मान जातो, दारूने इज्जत जाते, दारूने लोक धक्के देतात. वाईट गोष्टी करता मुलांना विनंती आहे, वाईट गोष्टीत पैसा घालू नका, व्यसनात पैसे घालू नका, फॅसनीत पैसे घालू नका. पैसा तुम्हाला घालवायचा असेल त्याचा नेमके उपयोग होणार आहे, पण तो परमार्थात घालवा, नक्की उपयोग होणार आहे. असा दान धर्म केला तर तो आपल्या बरोबर येतोय. पण दान धर्म जर नाही केला ना, आपण नास्तिक कामं केले, पाखंडी कामं केले, तर पाखंडी कामं ते इथंच राहतात. अरे एखादा दारू पिऊन मेला, तो स्वर्गात जात नाही, त्याला कोणती जागा आहे? नरकात जातो, नरकात. एखादा जुगार खेळून मेला, चोरी करून मेला, वाईट कामाने मेला, तर त्याला स्वर्गामध्ये जागा नाही, त्याला जागा कुठे? नरकात जागा आहे. पण चांगलं केलं, चांगलं जर केलं ना, तुम्ही एकदा राम म्हणा, पण प्रेमाने म्हणा, अंतकरण म्हणा, अंतकरणपूर्वक म्हणा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर भजन करा, पण तुम्ही प्रेमाने करा, अंतकरणपूर्वक करा. आणि तसं भजन जर केलं नाही ना, तर मग उपयोग नाही. तसं दान केलं नाही ना, तर उपयोग नाही. दान करायचं, चांगलं करायचं. मला वाटतं एक सुंदर हिंदी दोहा आहे, ऐसा पूत पैदा हुआ प्रभु पसऱ्या, जननी जने सो भक्त जने, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी बाज भली, क्या खोवत है नूर. त्या ठिकाणी त्या बळीराजाची आई म्हटली, देवा तू दिला ना हा मुलगा, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली, क्या खोवत है नूर. अरे एक तर दाता जन्माला यावा, एक तर शूर जन्माला यावा. शूर जन्माला येऊन काय करतो? या देशाकरता युद्ध करतो, लढतो, मरतो. पण मरत असताना त्याचं नाव अमर होते, नाव पाठीमागं राहते. जे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. हिम शिखरी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले. सोडिला सुखी संसार, सोडिले आपुले घरदार. कुणी फासा वरती गेले ते अमर हुतात्मे झाले. कुणी फासावरती गेले ते अमर हुतात्मे झाले. अरे या देशाकरता प्राणाची बाजी लावणारा एक देशभक्त आहे, आणि या जनसामान्यांना परमार्थापर्यंत नेणारा आमचा हरिभक्त आहे. या हरिभक्ता करता तुम्ही दिलं पाहिजे, या हरिभक्ता करता तुम्ही पेरलं पाहिजे. पेरलं तर उगन. तुम्ही जर दान दिलं ना, तुमची मुलं संस्कारी होतील. आणि दान जर नाही दिलं ना, मुले दारुडे होतील, नातू दारुडे होतील, आणि दारूच्या नादामध्ये सारं संपून टाकतील. मग तुम्हाला कपाळावर हात माराय सुद्धा कपाळ हात उचलणार नाही, हाताचा कंप होईल. तेव्हा सांगतो दान करा, दान द्या. भगवंताने सुद्धा खूप दान दिलं, खूप दान दिलेले भगवंताने. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताण मळती पात्र पात्र. पै
कैवल्य से पवित्र वैरिया दिदले वैरिया दिदले. वैर्याला सुद्धा भगवंताने दान दिलं. बरं दान देऊन संपत का नाही. अगदी 2च मिनिटात सांगतो. साधू संतांनी दान दिलं, दान देण्याचं दुकान टाकलं. घातला दुकान आली अशी दिती धन संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार. हे संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार. हे घातला दुकान आली अशी दिती धन संत उदार उदार 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 संत उदार उदार. घातला दुकान आली अशी दिती दान संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार. घातला दुकान आली अशी दिती दान संत उदार उदार. बरं ते दान देऊन संपतं का नाही. संपत नाही. दान दिल्यावर काय होतं माहिती का. वाढतं पण संपत नाही. दान दिल्यावर काय होतं. वाढतं संपत नाही. संपत कोणाचं. जो कंजूस माणूस आहे मनापासून देत नाही ना त्याचं संपत. देऊ का नको देऊ का नको देऊ का नको घालू का नको देऊ का नको. अरे आमच्या हरिभक्तांना 2-4 जणांना एकदा जेवायला नेलं. भारी भेद केला. गुलाबजाम रसगुल्ले वगैरे बासुंदी. जेवायला बसलो. म्हणजे जेवण कसं काय म्हणा. म्हणलं जवळ ते तुमच्या बापाने कधी केलं का असं. तुम्ही कधी खाल्लं होतं का असं. अरे हातातला घास असाच राहिला. इथलाही गिळा ना खाली. असा म्हणल्यावर कसा गिळणार. आणि अशा म्हणणाऱ्याला किती पुण्य मिळणार आहे. तुमच्या बापाने कधी केलं का म्हणे. तुम्ही कधी असं खाल्लं होतं का म्हणे. कधी तुम्हाला माहिती का असं जेवण. आयला आम्ही त्याच्या तोंडाकच पाहत राहिलो. शबस पठ्ठ्या वा रे वा. दान देतोय जेवण दान देतोय आणि तू कुशाला घास मोजतोय. कसंही विचारतोय खालय का पाहिलंय. आमचे दीपक महाराज होते मला वाटतं अंजनगाव सुरजीला होते ना. विचारलं होतं ना असं. हा खोटं नाही बोलायचं. विठाला काही लोक खूप दान करतात आणि या चांगल्या देखण्या कार्यक्रमाला मला याच्यातून सांगायचं होतं. त्याच्याकरता मी 5 मिनिटं वाढवली. आणि ह्या देखण्या कार्यक्रमाला अगदी दृष्ट लागावा असा कार्यक्रम आहे. सुंदर कार्यक्रम. जशी एखादी मुलगी सुंदर असते अत्यंत सुंदर असते आणि त्या सुंदर मुलीला दृष्ट लागतात. कुणाची लहान बाळाला दृष्ट लागतात आणि ते दृष्ट लागली की त्याची आई दृष्ट काढत असते. त्याच्यात काय काय टाकतं मला माहित नाही पण ते बरंच असतं. आईला पहिलाचं काय काय असतं तुम्हाला माहित असेल. महिलांना सर काय काय असतं मावशी. बरंच असतं. बरं यादी करून त्या कीर्तन झाल्यावर मला पुढच्या कीर्तनात सांगायला उपयोग आहे. अहो सांगितलं पाहिजे ना. यांना काय माहिती. यांना फक्त दृष्ट काढून घ्यायचीच माहिती. आता नाही काढणार तुमचे. तवा लहानपणी. आता कोण काढित. आता कोणला म्हणलं ना 1000 रुपये देतो पप्पी घ्या बाबांची. घेईन का कोणी पप्पी. नाही तर या इकडे मी देतो 1000 रुपये. या नामदेव महाराज या पप्पी घ्या बाबांची. काय वाकडं तोंड करता. अहो त्यांचीच पप्पी किती लोकांनी घेतली असेल लहानपणी. हा मुलं गोंडच दिसतात. निरपाप असतात. भगवंत असतात त्यांच्या ठिकाणी. लहान मुलाच्या ठिकाणी भगवंत असतो. माणूस डाचार झाला रंग बदलला नंतर त्या माणसाची पप्पी घेईन. दाढी वाढली खुटाडं एवढी त्याच्या दाढीची टाचा टच टुचतील ना ते खुटाडं. नाही घेऊ शकत पप्पी. बाबा घेईन का कुणी पप्पी. आता पप्पी घेईन का तुमची कुणी. शादीवाले बाबा नाही घेऊ शकत पप्पी. तुम्हाला काय वाटलं तुमची घेतील काय. छे अजिबात नाही. पप्पी घेणार नाही. पप्पी केव्हा घेतात मुका केव्हा घेतात लहानपणी घेतात. आणि ते सुंदर रूप असतं. आलं का लक्षामध्ये. त्या स्वरूपामध्ये भगवंताला सुद्धा त्या मुलाची काय वाटतो हेवा वाटतो लहान मुलाचा. तर सांगायचं मला तात्पर्य की दान करत असताना अगदी उदार अंतकरणाने या ठिकाणी दान करा. आलं का लक्षात. पण दान करण्याचं अंतकरण एवढं मोठं ठेवायचं ना. जेवढं तुम्ही दान करता तेवढं त्या ठिकाणी वाढत असतं. आपल्या अगस्ती महाराजांच्या दिंडी करता एक म्हातारबा भांगरे मल्हारपूरचे
मनोहरपूरचे. केवढ्याचा रथ दिला महाराज? महाराजांच्या तोंडून ऐका, 10 लाखाचा रथ दिला. टाळी वाजवा ना. 10 लाखाचा तर रथ दिला. त्याच्या आधी मला वाटतं 50 लाख रुपयाचे दानात दिलेले ते. कोण मागायला गेलं त्याला दिलं नाही. आणि तो पुढचा ऐका, माणूस श्रीमंत नाही बरं का, पैशावाला, गरीब माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा. पण तो म्हणे महाराज मी दान करीत राहिलो ना, आमचं शिन्नरला कीर्तन असू, नाशिकला कीर्तन असू, मालेगावला असू, धुळ्याला असू, तो एवढा मोठा हार म्हणजे 1000 रुपयाचा हार तो घेऊन येणार प्रत्येक ठिकाणी, महाराजांना माहिती. आणि प्रत्येक आमच्या कीर्तनकारांना तो हार घेऊन येणार, हार घालणार, भेटणार, दर्शन घेणार आणि जाणार. महाराज कुठं काय द्यायचं विचारणार पण. एवढं मोठं दात्र होते. सांगायचं तात्पर्य दान दिल्याने ज्ञान दिल्याने दान दिल्याने ज्ञान वाढते आणि दान दिल्याने संपत्ती वाढते. तुम्ही दान देत राहा, प्रत्येकाचं खूप वाढेल. काही लोक काय करतात माहिती का, दान देऊ का नको असा विचारच करायचा नाही, दान देत राहा. या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्या ज्या लोकांनी दान दिलं महाराजांच्या वतीने मी त्यांचे कोटी कोटी आभार मानतो. पण ज्यांनी दिलं नाही त्यांनी मात्र दान द्या. या सप्ताहाकरता आर्थिक बाजूनं, धान्य बाजूनं, तांदूळ असो, काय असेल ते, काही पण असो, आणि त्या माध्यमातून या ठिकाणी दान धर्माच्या माध्यमातून मागं पडायचं नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना आज या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला. अत्यंत आनंद वाटला. माझे असणारे परमार्थी प्रेमी मित्र यूट्यूबवाले आमचे भालेराव सर, त्यांना मी आग्रह केला. आमचे भालेराव सर आहेत, उत्तम त्या ठिकाणी काम करतात यूट्यूबचं. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे, प्रत्येकाचा चेहरा कोण कसं बसलंय, गुडघ्यात डोकं घालून, मांडी घालून, शाल पांघरून, प्रत्येकजण कसं बसलंय त्याच्यात दिसणार आहे. कुठं? मुंबईलाच नाही, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, अमेरिका, रशिया, लंडन, तुम्ही कुठे जा ते दिसणार आहे. आणि म्हणून खूप चांगलं काम त्यांचं आहे. त्यांना मी आग्रह केला. हा कार्यक्रम इतका सुंदर झाला असं मला वाटतं. आमचे वादक हरिभक्तीपरायण, महाराजांचं नाव कृष्ण महाराज. कृष्ण महाराजांनी सुंदर साथ केली. उमद व्यक्तिमत्व आहे, नवीन वाजवणार आहे, पण सुंदर आहे, हातामध्ये लगाब आहे, त्याच्यात वाजवण्याची खूप चांगली गोड साथ करण्याची, अजून निसवणार आहे, पण चांगलं आहे काम, सुंदर आहे. धन्यवाद कृष्ण महाराज. या ठिकाणी पहिली जी चाल गायली आमचे दीपक महाराज साबळे, आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गोरख महाराज, आणि त्याचप्रमाणे हे 2 नंबरचे संजय महाराज केंद्रे. आडनाव केंद्रे का? वा, कुठले तुम्ही? हिंगोलीचे का? अरे बरेच माझे मित्र हिंगोलीकडे. पठाडे महाराज मी खूप जीवलग होतो, त्यांच्या पहिल्या कॅसेटला माझा आवाज आहे. तर केंद्रे महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी हरिभक्तीपरायण नामदेव महाराज या ठिकाणी आहे. शांताराम महाराज लेंडे आणि आमचे काशीनाथ महाराज, सर्व महाराजांचे टाळकरी मंडळी, हरिभक्तीपरायण साबळे महाराज, विनेकरी बाबा, भालदार, चोपदार, तिकडे पुढं हवलदार आणि फौजदार. मग आता भालदार आणि चोपदार संपलं ना, आता पुढं काय म्हणून घ्यायचं? मग त्याला दर पुढं लावला एक, भालदार, चोपदार, फौजदार, मामलेदार. असं तर ठीक आहे, कोणाला कशाला आपण लहान म्हणायचं. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे या ठिकाणी नियोजन झाले. फार सुंदर देखणा कार्यक्रम झाला. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. महाराज, मी महाराष्ट्रभर आता कीर्तनं करतो, खूप लांब लांब. मला तो परवा दिवशी आपण कुठं होतो? मुंबईला ना. मुंबईला खूप छान ठिकाणी नियोजन होतं. मला वाटतं साधारण एक 25, 30, 40 समाज, 1000 समाज असेल. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन. कुठं ना कुठं कार्यक्रम असतात. पण महाराजांनी मला फोन केला का मी अडचणीत सापडलो. म्हटलं तुम्ही सापडू नका, तुमची अडचण दूर करणं माझं कर्तव्य. आणि म्हणून मी उल्लेख केला नाही, महाराजांनी उल्लेख केला नाही. मला वाटतं इतकं गोड भजन तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं असं मी म्हणू नये, पण खरोखर गोड तुमच्याकरता मी करण्याचा प्रयत्न केला. पण मी एकट्यानं नाही केला. त्यामध्ये आमचे पोपट महाराज असतील, वादक असतील, गायक असतील, आमच्या गावचे साऊंडवाले असतील. काय आडनाव आहे तुझं? मेंगाळ आहे का? मेंगाळ ते मेंगाळ. चला, दिगंबरचे सुंदर साऊंड सिस्टीम आहे, चांगलं आहे. आणि आता एक सुंदर आपल्याला गोड भैरवी ऐकायची. आमचे शांताराम महाराज लेंडे आणि काशीनाथ महाराज हे दोघं जण भैरवी म्हणणार आहेत.
त्यांचं गाऊन झालं का मी थोडं गाणार आहे. तुमची इच्छा असली तर एखादी छोटी गवळण पण म्हणे पेटी वाजून, पण इच्छा असेल तर. आणि लोकांना जेवायची जर इच्छा असेल तर आपली गवळण बंद, त्यांचं चालू जेवण. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हरा हरा उठू नका 2 मिनिटं, फार टाइम झाला नाही, उठू नका. तुका म्हणे देवा विना, तुका म्हणे देवा विना, तुका म्हणे देवाहीना, तुका म्हणे देवाहीना, तुका म्हणे देवा विना, केला तिला तो विद्या, केला तिला तो विद्या, ऐसे जागा वितो म्हणा, ऐसे जागा वितो म्हणा, केला तिला तो विद्या, केला विना, ऐसे जागा वितो म्हणा, ऐसे जागा वितो सरसे आरा आरा
खाली उतर गाडीच्या. सरस जनावी जना सहित सरस जना सरसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सहित सरिसे जना सरिसे जना सहित सरिसे जना सरिसे जना सरिसे जना 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 सरिसे जना सहित सहित जना 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 सरिसे जना सहित सरिसे जना सहित ऐसे जागवी तुम्हाला मना विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरे बोली डे कुरे वेडे वाकोडे वतरे हरे नाही उच्चारिला देकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया वैकुंठ करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
या ठिकाणी आदरणीय स्वर भास्कर तथा गान गंधर्व ज्यांचा कोकिळापेक्षाही आवाज गोड आहे. मला आठवतंय जेव्हा नवीन कीर्तनकार झालो होतो आणि नुकताच अगस्ती महाविद्यालयातील प्राध्यापक झालो होतो आणि यांची मंडळी ही आळंदीला गेली होती. आणि आळंदी हे फार वैभवशाली आहे आणि तिथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्या कीर्तनामध्ये आमचे आदरणीय आरोटे महाराज गायनासाठी पुढे उभे होते. मातबर मंडळी आळंदीमध्ये गर्दी करून उभी होती. पण असं म्हणतात आपल्या व्यक्तीची किंमत आपल्याला नसते. महाराज अकोल्यानं ज्याचं वर्णन करावं नवल काही नाही, नगर जिल्ह्यानं ज्याचं वर्णन करावं नवल काही नाही. महाराज ज्या व्यक्तीने आळंदीत माईक घेऊन पुढे यावं आणि त्या व्यक्तीला साथ देण्यासाठी आळंदीत एकही रत्न पुढं न यावा हे वैभव ह्या माणसाचं आहे. या ठिकाणी खरं सांगतो मी त्याला साक्षीदार आहे. आमची 10-12 मंडळी प्राध्यापक मंडळी साक्षीदार आहेत. एकही व्यक्ती त्या ठिकाणी गायनासाठी पुढे आला नाही. दुसरं उदाहरण दीपक महाराज साबळे, काशीनाथ महाराज मशाळी मंडळी सगळी साक्षीदार आहेत. त्र्यंबकेश्वरची यात्रा आणि तिथे अतिशय मोठ्या कीर्तनामध्ये आमचे आदरणीय तुकाराम महाराज आरोटे गायनासाठी पुढे गेले आणि एक जणाची त्यांची ओळख नव्हती, ती व्यक्ती पुढे आली. बाबाजींनी गायन चालू केलं, ती व्यक्ती माघारी गेली. दुसरे गायनाचार्य आले, तेही माघारी गेले. तिसरे गायनाचार्य आले, तेही माघारी गेले. त्यांनी समजून घेतलं की इथे कोणी नाही. डोंगरवाडीचे आपले तुकाराम बाबा मुठे त्यावेळेला तिथं हजर होते आणि तुकाराम बाबा आरोटे यांनी त्यांना हात केला. तेव्हा तुकाराम बाबा मुठे आले आणि तेव्हा ती चाल झाली. कारण का तिथेही अधिकार होता. ज्यांच्या तालमीत तुकाराम महाराज मुठे घडले त्यांचे गुरु तुकाराम महाराज आरोटे. म्हणून गुरु शिष्याची त्या ठिकाणी ती चाल झाली. सांगण्याचं वैभव आज नियोजित कार्यक्रम आदरणीय ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांचा होता. पण ते नर्मदा परिक्रमासाठी गेल्यामुळे नियोजनामुळे खऱ्या अर्थानं आज आमच्या तालुक्याचं नाही तर महाराज महाराष्ट्राचं भूषण आपले आदरणीय तुकाराम महाराज आरोटे यांनी आपल्या यज्ञ सोहळ्याची रिकामी जागा भरून काढलेली आहे. आणि म्हणून त्यांचे शतशः चमदेव ऋषी अखंड हरिनाम सप्ताह त्यांचा ऋणी आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन, मी तुम्हाला खरं सांगतो, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी जी नियोजन करतो त्या नियोजनामध्ये सगळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत. एक सुद्धा कीर्तनाला कोणी नाव ठेवणार नाही अशी कीर्तनं. पण सगळ्या कीर्तनांमध्ये महाराज गायनाचा आस्वाद, गायन काय असतं, भजन काय असतं ते आजच्या कीर्तनाने तुमच्यापर्यंत आलं असावं. आणि म्हणून महाराज कसं असतं की कधी कधी आपलाही माणूस परका होतो. त्याच्यामुळे नकळत कळत पुढच्या वर्षी नियोजित तुमचा कार्यक्रम मी या ठिकाणी घेईल. पण एक आहे की जर अशी तुम्ही मला साथ जर दिली तर महाराज पुढच्या वर्षी या अकोल्यामध्ये नाही नगर जिल्ह्यामध्ये असा सप्ताह होणार नाही. फक्त प्रेम आणि सहकार्य करा. मला तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही. फक्त प्रेम करा आणि सहकार्य करा. नगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सप्ताह हा अगस्ती ऋषींचे शिष्य चमदेव ऋषी यांचा असेल एवढी ग्वाही देतो. आणि आजची पंगत खऱ्या अर्थानं बाबुळवंडी यांची होती. सकाळची पंगत कोंडाजी रावते यांची होती. आणि 4 ते 5 या वेळेमध्ये आपले आदरणीय आमचे प्रेमस्नेही भाऊराव साबळे गुरुजी, त्यांना आम्ही प्रेमाने सर असं म्हणतो, अतिशय उत्कृष्ट अशी प्रवचनाची सेवा या ठिकाणी झालेली आहे. सर्वांना विनंती आहे, उद्याचा दिवस संपला की उद्या परवाच्या दिवशी संध्याकाळी
तुम्ही म्हटले ह्या सप्ताहासाठी मी 1,00,000 देतो, पुन्हा सप्ताह भरवा. शक्य आहे? उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये आपल्या सप्ताहाचा दिंडीचा कार्यक्रम आहे. आणि दिंडी झाल्यानंतर या ठिकाणी अमोल महाराज भोत व या ठिकाणी आळंदी वर्ण गंगापूर वर्ण जी उपस्थित गायनाचार्य मंडळी आहे, इथे भजनी मंडळी, काशीनाथ महाराज मशाळ, ही सगळी मंडळी, दीपक महाराज साबळे यांना सगळ्यांना विनंती आहे, उद्या आपल्याला अमोल महाराज भोत यांचं संगीत प्रवचन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आदरणीय दादा महाराज वायसळ लखमापूर यांचं या ठिकाणी जागराचे कीर्तन होईल. व त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होणार आहे. आणि त्याच्यानंतर चमदेव ऋषी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वे या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अजून कुणी कुणी मदत केली नसेल, मी बघितलं काही खिशातात घालतात आणि वर काढतात, त्याच्यामुळे तो खिशात न ठेवता इथे उदार अंतकाने मदत करा अशी सर्वांना विनंती. या ठिकाणी बरोबर 9:30 वाजलेले आहेत. आपला 7:30 ते 9:30 हा वेळेत कार्यक्रम आहे. पण 1 मिनिट, या ठिकाणी बाबाजींनी वर्णन केल्याप्रमाणे आपले नामदेव महाराज सगर यांना फक्त 2 मिनिटं ह्या सप्ताहासाठी 1-2 मिनिटं बोलायचं आहे. त्यांना विनंती आहे 2 मिनिटं त्यांनी बोलावं. त्याच्यानंतर आपण बाबा महाराजांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तन्महरी. आजची कीर्तन सेवा ही आपल्याला महत् पुण्याईनं भेटली असं माझं मत आहे. कारण लहानपणापासून आपण एक गवळण ऐकली, घागर घेऊन तो घागरीला ज्यांनी आकार दिला, गवळणींना एक वेगळा आकार दिला. नाव ऐकत होतो, मी पण लहानपणीने ऐकत होतो. आळंदीत गेलो तरी त्यांची कधी भेट झाली नाही, परंतु आवाज मात्र ऐकत राहिलो, आवाज ऐकत राहिलो. आवाजाची जादू काय असते, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला नव्हे वारकरी संप्रदायाला गवळणींच्या माध्यमातून, कॅसेटच्या माध्यमातून दाखवली. आज त्यांचं आपण प्रत्यक्ष गायन ऐकले, निश्चितच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते आले कशामुळे माहिती का? आपल्या प्रेमापोटाने. महाराजांची एक निष्ठा आहे, तळपे महाराजांचं एक कार्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काम करणाऱ्या माणसाचे पाय मागं ओढू नका. निश्चितच काम करणाऱ्या माणसाचे पाय मागं ओढले ना, आपण समाजाचं फार मोठं नुकसान करतो. साधी गोष्ट नाहीये. एक सप्ताह करायचा आहे, स्वतःच्या हिमतीवर करायचा. 1 रुपया कोणी आधी दिलेला नाहीये. 1 रुपया कोणी आधी दिलेला नसताना अगोदर पैसा ओतायचा आहे. दिला तर दिला, नाही तर ते काय म्हटले, मला कोणी 1 रुपया देऊ नका, फक्त प्रेम ठेवा. म्हणून माझी एकच विनंती, आपल्या माणसाबद्दल प्रेम ठेवा राव. मेल्यावरती रडू नका हो, जिवंतपणी प्रेम करावरा, जिवंतपणी प्रेम करा. आपण असे पैसे खर्च, पैसा म्हणून कार्यक्रम नसतो, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही संस्कार रोपित होतात, प्रत्येक मनावरती एक छाप पडते. लहान लहान मुलं ऐकतात ना, त्यांच्या मनावरती अशी एक इच्छा होते, मी सुद्धा हे गायन करावं, मी सुद्धा असा पखवाज वाजवावा. कसं तरी आपण पखवाज वाजवला ना, त्या मुलांची सुद्धा इच्छा होणार नाही. महाराजांचं कीर्तन ऐकलं, सहज एखाद्याची इच्छा होईल, मला सुद्धा असं कीर्तनकार व्हायचंय. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे, काम करणाऱ्या माणसाच्या तुम्ही मागं उभं राहा, जेवढं होईल तेवढं. रामरायानं सेतू बांधला लंकेपर्यंत, कोणी मोठमोठे दगड ठेवले असतील, पण खारुताईला काहीच जमत नव्हतं. खारुताईनं काय केलं, त्या ठिकाणी वाळूमध्ये लोळायची आणि त्या ठिकाणी त्या सेतूला काय केलं, निंदा करण्यापेक्षा माझं तरी मत आहे, चांगलं काम दिसतंय ना, तर त्या ठिकाणी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. तळमळीने सांगतो बरं का, मी बोलतो ते मनापासून बोलतो, मला बोलायची इच्छाच नाही, म्हणून तर मी कार्यक्रम बंद केले. तुकाराम बाबा, माझा ॲक्सिडेंट झाला, माझा पाय माझा पाय वाकत नाही, मी कार्यक्रमच बंद केले. माईकवर बोलायची मला इच्छाच नाही राहिली. परंतु विषय असा आहे, उमद कार्य तळपे महाराजांचं कार्य हे मला भावतंय, निश्चितच भावतंय. कारण का, महाराजांनी
जे काम या ठिकाणी आपल्यासाठी केले, निश्चितच आपल्यासाठी केले. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून काम उभं केल्यानंतर जर आपण त्यांना सहकार्य करत नसेल तर ती त्यांची नुकसान नाही. नाराज होऊन काही गरज नाही, काही गरज नाही जगासाठी हात बायची. नाराज होऊन जर त्यांनी हे काम बंद केलं, नाराज होऊन जर हे काम केलं तर महाराज मनामध्ये कुठंतरी ही रुखरुख कायमस्वरूपी राहील. आपल्या 1500 रुपयानं काहीच फरक पडणार नाही. सप्ते, बालसंस्कार शिबिर हे पैसे कमवण्याचं साधन नाहीये, 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 नाहीये. मनापासून सांगतो मी, नाहीये. ज्यावेळेस आपले पोरं वाया जातात ना, मग आपण रडत बसतो. परंतु इतक्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपल्या परिसरामध्ये, मी पण कार्यक्रमांचे नियोजन केले, पण काय त्रास होतो ना ते मला माहिती आहे. म्हणूनच मी महाराजांना वारंवार त्या ठिकाणी विनंती करीत असतो, महाराज करत राहा. निश्चितच आपल्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या कार्याची छाप पडेल आणि प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल सहानुभूती होऊन, भगवंताबद्दल प्रेम तयार होऊन हा कार्यक्रम नव्हे अतिशय, त्यांनी सांगितलं नगर जिल्हा काय मी म्हणतो महाराष्ट्रात 1 नंबर करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात येईल. आणि म्हणून विसरू कसे आम्ही शिवबा व्रताला, सोडू कधी न कधी धरल्या पथाला, शिवसूर्य चित्ती तळपे नित अस्तहीन, प्राणा समान अमुच्या औरी राष्ट्र ध्यान, विघ्ने असंख्य जरीही पथी चालताना, घालू न भीक कधीही यमयातनांना, धर्मार्थ आयु बलिदान करू सहर्ष, संभाजी बाजी शिवभा रविवत आदर्श. एवढे बोलतो आणि एकच विनंती करतो, प्रत्येकाच्या पायावरती लोटांगण घालून विनंती करतो, आपल्या परिसराचं भूषण आहे राव. मेल्यानंतर रडू नका, जिवंतपणे सहकार्य करा आणि आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचं काम करतायत ना, निश्चितच त्यांच्या हातावर हात ठेवून आपण काम करू, एवढीच विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद महाराज. एखाद्या पुढाऱ्यानं वर्णन करावं त्यात काही नवल नाही, पण ज्या माणसानं जोग महाराज संस्थेची माधुगिरी खाल्ली, महाराज प्रत्येक कीर्तनकार सांगून गेला, जिथे पगार नाही, जिथे फी नाही आणि हजारो साधक वारकरी निर्माण ज्या संस्थेने केले, त्या संस्थेचा एक विद्यार्थी माझं गुणगान गातोय. याचा अर्थ असा की माझं काम आहे, कितीही संकट आली तरी लावलेलं रोपटं हे मी कधीही सुकून देणार नाही, पण जिवंत असेपर्यंत मला सहकार्य करा. मेल्यानंतर माझ्या फोटोला हार घालण्यात काही उपयोग राहणार नाही, तेव्हा मी तुमच्यासोबत राहणार नाही. कारण का, हे सांगायचं तात्पर्य, मी तुमच्यासाठी प्रवासी आहे. तुमच्यांना गावचा आहे, तुमच्यांना भागचा आहे, या तुमच्या शेजारच्या गावचा आहे. मी 50 ते 60 किलोमीटरवरनं इथे येतो, तुमचा 1 रुपया नेण्यासाठी नाही. पुन्हा सांगतो, कालपर्यंत फक्त 7 पावत्या फाटल्या, आज 6वा दिवस आहे. आतापर्यंत खिशातून सगळं चाललेलं आहे आणि माझं वय फक्त 28 संपून परवाच्या दिवशी 29 लागलंय. काहींचे पिकून गेले, काहींचे पिकून गेले, पण परमार्थ कळाला नाही. पण मला एक सांगायचं आहे, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हा परमार्थ मी 5 वर्ष पूर्ण इथपर्यंत आणलेला आहे. आणि म्हणून ही साथ तुम्ही मला देत चला. कधीही हा सप्ताह बंद होणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चालवेल, पण गेल्यांच्या ज्या वेळेला जाईल त्याच्या अगोदर पण याची सोय लावून जाईल. त्यामुळे टेन्शन करायचं नाही. आणि म्हणून एक वाक्य आहे, चमदेव महाराजांनी इतकी माझ्यावरती कृपा केली म्हणून का होईना, ह्या तुमच्या भागचा झेंडा मी अकोल्याच्या स्टँडवरती नेऊन लावलेला आहे. त्यापेक्षा काय पाहिजे. आणि त्याच्यानंतर एवढंच नाही, माझ्या बापानं जी मला जमीन दिली ती चमदेवाच्या संस्थेसाठी 2.5 एकर दिलेली आहे. आणि त्या मुलांना सांगितलं, रे बाबा 2.5 एकर घेऊन टाका, फक्त 3 फूट लांब आणि 2 फूट रुंद माझ्यासाठी ठेवा, मला आगरी डाग देऊ नका, पण त्या जागेतच गाडून टाका. बस, आयुष्य प्रत्येक जण जगणार आहे, मी जगणार, तुम्ही जगणार. सहकार्य करा, यज्ञ सोहळा चालवा. पुन्हा या ठिकाणी बाबळवंडीकरांनी पंगत दिली, उत्कृष्ट पंगत. आजचे प्रवचन भाऊराव साबळे सर अतिशय उत्कृष्ट. उद्या संध्याकाळी खिरवेरे यांची पंगत आहे. उद्या 2 ते 5 दिंडीमध्ये हरिपाठ होईल. सगळ्या कलाकारांनी हजर राहायचंय. आणि म्हणून उद्या दिंडीमध्ये हरिपाठ, दिंडी प्रदक्षिणा. उद्या प्रदक्षिणा या ठिकाणी आल्यानंतर
आदरणीय माझे प्रेम स्नेही अतिशय माझ्यावर, मी ज्यांच्यावरती प्रेम करतो, ज्यांचं माझ्याशी आम्ही मित्र आहोत, पण अमोल महाराज भोत यांचं भजनामध्ये संगीत प्रवचन होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 हरिभक्त परायण दादा महाराज वायसळ उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, लखमापूर, त्यांचे जागराचे कीर्तन. आणि परवाच्या दिवशी सकाळी 9 ते 11 काल्याची सेवा होईल. या ठिकाणी आदरणीय यशवंत महाराज भांगे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यावं. आपले आदरणीय तुकाराम महाराज आरोटे महाराज, काही असो, काळ्या दगडावरची रेघ, मला कोणी मानू नये तर मानू नये, काळ्या दगडावरची रेघ महाराज अकोल्याचं वैभव आहे ते. आणि म्हणून अशा आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय तुकाराम महाराज आरोटे यांचा ठिकाणी सत्कार होणार आहे. यशवंत महाराज भांगे, शांताराम महाराज लेंडे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बाबाजींचा सत्कार करायचा आहे. सत्कार होतोय. गान गंधर्व गायनाचार्य कीर्तनकार आमचे आदरणीय तुकाराम महाराज आरोटे या ठिकाणी सत्कार करतायत. गायनाचार्य शांताराम महाराज लेंडे बाबळवंडी, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या ठिकाणी ज्यांनी अशी सुंदर अशी या ठिकाणी शूटिंग केलेली आहे ती आपल्यासाठी पाहुणे आहेत, त्यांचा देखील सत्कार करणं हे आपलं काम आहे. म्हणून आपल्या गावचे आदरणीय रामदास बाबा बेनके यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या माऊली पुढे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यानंतर आज ज्यांचे प्रवचन झाले असे आपले भाऊराव साबळे सर यांचं या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार होतोय. पाटील यांना विनंती आहे की त्यांनी महाराजांचा ठिकाणी सत्कार करावा. कोणताही स्वार्थ न ठेवता गुरुजी दरवर्षी आपल्या सप्ताहामध्ये सेवा देतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुन्हा एकदा या ठिकाणी तुकाराम बाबा रोटे यांच्या ठिकाणी कीर्तन झाले. उत्कृष्ट सेवा, अति उत्कृष्ट. त्यांच्यासाठी कीर्तनाला साथ संगत देण्यासाठी संजय महाराज केंद्रे, गोरख महाराज सगबोर, आदरणीय काशीनाथ महाराज मशाळ, शांताराम महाराज लेंडे, तुकाराम आपलं दीपक महाराज साबळे, पखवाजावरती साथ देणारे कृष्णा महाराज पाचपुते, शिष्टीमौले अमृताजी मेंगाळ, राहुरीवरून आलेले आदिनाथ महाराज दवणे, आमच्या चमदेव ऋषी वारकरी संस्थेच्या डायरेक्टर आदरणीय उषाताई वाघ, या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.